आरे नमस्कार. आर्यवर्क बाय शिव या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघा, आपण इथे चेक्स काढून घेतले होते, त्याच्यावरती आपण डिझाईन काढणार आहोत. तर बघा, मी जरी थ्रेड घेतला आहे, याला आपण गाठ मारून घेतली आणि अंगठा आणि अंगठ्यापासून 3 नंबरचं बोट याच्या चिमटीत ती गाठ पकडून 2 नंबरच्या बोटाला गुंडाळून घेतलं. तर बघा, आपण स्टार्टिंगला डबल स्टिच मारून घेणार आहोत. कोणताही वर्क करताना आपण डबल स्टिच मारून घ्यायची. तर बघा, इथे मी शुगर बीट्स घेतलेले आहेत. आता इथून मी धागा वरती काढला. हा बघा, हा धागा वरती काढून पुन्हा डबल स्टिच मारून घ्यायची. तर बघा, गाठ ही मोठी मारायची, गाठ छोटी मारायची नाही, नाहीतर ती कापडाच्या वरती निघते. तर बघा, इथून धागा वरती काढून घेतला. आता धागा वरती काढून एक उलटी स्टिच मारणार. आपल्याला वर्क करत पुढे जायचं आहे. मग मागच्या साईडला एक उलटी स्टिच मारून घेतली. त्याच्यानंतर आपण 2 किंवा 3च बीट सोडायचे. जेव्हा आपण प्रॉपर ब्लाऊजवरती वर्क करणार आहोत ना, त्यावेळेस 2 किंवा 3च बीट्स सोडायचे. त्याच्यापेक्षा जास्त बीट्स सोडायचे नाहीत, नाहीतर ते उचलतात. तर बघा, मी इथे पुन्हा शुगर बीट्स लोड करून घेतले आहेत. आपल्याकडे जर जास्तीच्या नीडल्स असतील ना, तर एकदम जास्त शुगर बीट्स लोड करून घ्यायच्या. आपल्याला ही स्ट्रेट लाईन काढायची आहे, कुठेही गॅप पडून द्यायचा नाही. आपण जिथे स्टिच मारू ना, तर ते बीट्स असे पाठीमागं सारून तिथं स्टिच मारायची. एकदम बरोबर बीट्सच्या खाली आपण स्टिच मारून घ्यायची. जास्त लांब स्टिच मारली तर तिथं तो आपला बीट्सचा गॅप पडतो. कुठेही आपल्याला गॅप पडून द्यायचा नाही. एकदम सलग बीट घालायचे आहेत. 2-2 किंवा 3-3 बीट्स घालून स्टिच मारायचे आहेत. शक्यतो 2च बीट्स घालून स्टिच मारायच्या आपण जेव्हा प्रॉपर ब्लाऊजवरती वर्क करू ना तेव्हा. आणि जेव्हा आपण पुन्हा लाईनिंगची सुरुवात करू तेव्हा डबल स्टिच मारून घ्यायच्या आणि नंतरच सुरुवात करायची. तर बघा, हे असे एकदम शुगर बीट्स आहेत ते नीडल्समध्ये लोड करून घ्यायचे आणि स्टिच टाकायच्या. आता इथे माझी लाईन कंप्लीट होत आली आहे. आता इथे लाईन कंप्लीट झाल्यावरती मी इथे गाठ मारून सोडून देणार. आपण प्रत्येक लाईन आपली कंप्लीट झाली की तिथे ती गाठ मारून सोडून द्यायचं. प्रत्येक लाईन कंप्लीट झाल्यावरती गाठ कंपल्सरी मारायचीच असते आपल्याला. ती मारावीच लागते, नाहीतर बीट सगळे असं खालून धागा ओढला की निघून जातात. तर बघा, इथे मी गाठ मारून घेतली. आपण कोठूनही सुरुवात करू शकतो. आपल्याला जिथून अशी वाटते ना सुरुवात करावी, तिथून आपण वर्कला स्टार्टिंग करू शकतो. तर आता मी इथे स्टार्टिंगला डबल स्टिच मारून घेणार आणि वर्कला सुरुवात करणार. म्हणजे उलटी स्टिच मारणार अगोदर आणि वर्कला सुरुवात करणार. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की चेक्स कसे असतात आणि चेक्सवरती शुगर बीट्सने वर्क कसं केलं जातं. नाहीतर तुम्ही मधून व्हिडिओ बंद केला तर तुम्हाला ते समजणार नाही. याच प्रकारे आपल्याला ह्या लाईनी सगळ्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत. प्रत्येक लाईन झाल्यानंतर आपण गाठ मारून द्यायची. तर बघा, इथे माझी लाईन कंप्लीट झाली. आता मी इथे गाठ मारून सोडून देणार आहे. आपण प्रत्येक लाईनीला गाठ मारणार आहोत. याचप्रमाणे आपण राहिलेल्या सुद्धा 3 लाईनी आहेत ना, या अशा आपल्या तिरक्या लाईनी आहेत, ते ह्या राहिलेल्या 3 लाईनी सुद्धा मी तशाच कंप्लीट करणार आहे.
तर बघा इथे हे आपलं वर्क कंप्लीट झालं. आता मी ते गाठ मारून घेणार. तर बघा इथे आपल्या एका साईडच्या पूर्ण लाईनी या कंप्लीट झालेल्या आहेत. तर दुसऱ्या साईडच्या लाईनी कंप्लीट कशा करायच्या ते बघा. अगदी आपण स्टार्टिंग जिथून केली होती का ना तिथून सुरुवात करायची. तर बघा आपल्या सोयीने आपण रिंगी फिरवून घ्यायची. जशी आपल्याला सोयीची पडेल ना तशी ती रिंगी आपण फिरवून घ्यायची. ज्या साईडून आपल्याला वर्क करायला येईल त्या साईडने ती रिंगी अशी फिरवून घ्यायची. तर बघा मी ती रिंगी फिरवून घेतलेली आहे. तर आपण जिथून स्टार्ट करणार आहोत ना तिथून अगदी आपण जो मणी आहे ना पहिला शुगर बीट्स आहे ना त्याच्या अगदी जवळ असं खेटून डबल स्टिच टाकून घ्यायची. म्हणजे तो मणी बरोबर त्या लाईनला येतो. तर बघा आता मी इथे धागा काढून जो शुगर बीट्स आहे ना त्याच्या अगदी जवळ एक डबल स्टिच मारून घेणार. म्हणजे आपण जो दुसरा बीट्स घालू ना तो अगदी त्याच्या जवळ येणार. इथे बघा मी डबल स्टिच मारून घेतली. जिथं शुगर बीट्स आहे का नाही तिथे अगदी जवळ मी स्टिच टाकून घेतली बघा. आणि आता नंतर इथे बीट्स सोडले. हीच प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करायची आहे. जिथून आपल्याला वर्क स्टार्ट करायचं आहे ना याच प्रोसेसने करायचं आहे. जिथून वर्क स्टार्ट करायचं आहे तिथे डबल स्टिच मारून घ्यायची आणि शेवट गाठ मारून द्यायची. आता बघा इथे मी गाठ मारून देणार. हे तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला ना तर तुम्हाला नक्की समजेल चेक्स कशा काढायच्या ते. आता मी दुसरी लाईनला स्टार्ट करणार आहे. तर बघा जिथे आपला पहिला बीट्स आहे ना तिथे अगदी जवळ त्याच्या अगदी खाली तिरकी सुई घालून स्टिच काढून घ्यायची. म्हणजे सुईने धागा वरती काढून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये बीट्स सोडायचा. तर ते बघा आपलं प्रॉपर तिथं कोना निघतो. तर बघा त्याच्या अगदी खालून मी धागा वरती काढून घेणार आणि त्याच्यामध्ये बीट्स सोडून देणार. ते बघा मी धागा वरती काढून जिथे पहिला मणी आहे ना त्याच्यात अगदी खाली डबल स्टिच टाकून घेतली आणि त्याच्यामध्ये आता बीट्स सोडले. म्हणजे तिथे आपला पॉइंट तयार होतो. याच प्रोसेसने आपल्याला वर्क पूर्ण करायचं आहे. तर बघा आपलं वर्क इथपर्यंत आलेलं आहे. आता इथे किती बीट्स बसतात ना तेवढे बीट्स घालून आपण जी पहिली जी लाईन आहे ना तिरकी लाईन त्याच्या पलीकडच्या साईडला स्टिच मारून घ्यायची. अगदी तिरकी मारायची म्हणजे त्या मण्यांच्या खाली सुई घालून तिथून धागावरती काढून घ्यायचा. आता बघा मी इथे असे बीट्स घालून घेतले. आता अगदी बघा तिरकी नीडल्स खाली घालून तिथून धागा वरती काढून घ्यायचा आणि बीट सोडून घ्यायचे. म्हणजे तिथे तो गॅप दिसत नाही. त्याच्यावरून धागा घ्यायचा. गाठ मारण्याची गरज नाही. आता मी तुम्हाला पुन्हा दाखवते. बघा इथं मी स्टिच मारली. स्टिच मारल्यानंतर त्याच्यावरून धागा घ्यायचा. तिथे गाठ मारत बसायचं नाही. हीच प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करायची आहे. आता बघा इथे पण आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे. धागा आहे तो त्या बीट्सच्या वरून घ्यायचा आणि साईडला स्टिच मारून घ्यायची. हीच प्रोसेस आपण कंटिन्यू करायची. म्हणजे गॅप पडत नाही. प्रत्येक वेळेस आपण तिथं गाठ देऊ शकत नाही. त्यामुळे ही प्रोसेस आपण फॉलो करायची. धागा आहे तो बीट्सच्या वरून घ्यायचा. तो बरोबर जाऊन बसतो.
आणि लाईन कंप्लीट झाल्यावरती आपण गाठ मारून सोडून द्यायचं. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल चेक्स कशा असतात ते. धन्यवाद.